ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धाराशिवच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावरती आहेत आणि ते अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्याशी संवाद साधणार आहेत। त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या बरोबर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत। दादा, उद्धव साहेबांचा दौरा आहे, काय नेमकं प्रयोजन आहे, कुठं कुठं भेटी देणार आहे? आपण बघितलं असेल, पूर परिस्थितीच्या नंतर मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्याच्या शेजारचा जो सोलापूर जिल्हा आहे तिथं जी शेतकऱ्याची दुरावस्था झाली होती आणि अतिशय भयंकर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं, त्याही वेळेस उद्धवजी आले होते आणि त्यावेळेस उद्धवजींनी शेतकऱ्यांच्या बाबतीत काही मागण्या सरकारपुढे ठेवल्या होत्या। त्या मागण्या पूर्ण करणं खरं तर नितांत गरजेचं होतं। त्याच्यात हेक्टरी 50,000 रुपयाची मदत सरकारनं करावी आणि दुसरी होती की जी कर्जमुक्तीची हमी आपल्या स्वतःच्या जाहीरनाम्यात विधानसभेच्या निवडणुकीत दिली होती, ती कर्जमुक्तीची घोषणा पण पूर्ण करावी। पण तशा पद्धतीनं कुठलंही न करता सरकारनं केवळ 31,800 कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली आणि त्या 31,800 कोटीच्या पॅकेज मधलं शेतकऱ्याच्या पदरात काय पडलं? सरकारनं सांगितलं की 30,000 रुपये बुजलेल्या विहिरीसाठी आम्ही देऊ। बघा, विचार, एक पैसा तरी पडलाय का? सरकारनं सांगितलं MRGSच्या माध्यमातून 3-3.5 लाख रुपयाची मदत जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्याला देऊ, 3 रुपये तरी मिळालेत का? सरकारनं सांगितलं 31,800 कोटीचं पॅकेज आहे, पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरात काय पडलंय? मला काही काल शेतकऱ्यांनी 13 रुपये जमा झालेले, 8 रुपये जमा झालेले, 1200 रुपये जमा झालेले, 1600 रुपये जमा झालेले, 800 रुपये जमा झालेले, अशा रकमेचे मेसेज जे आले ते दाखवले। मग ही शेतकऱ्याची थट्टा नाही का? आणि ज्यावेळेस उद्धवजी आले होते त्याच वेळेस उद्धवजींनी सांगितलं होतं की बाबा, ही मदत जाहीर झाल्याच्या नंतर नेमकं शेतकऱ्याच्या पदरात काय पडलंय हे बघण्यासाठी मी स्वतः शेतकऱ्याबरोबर संवाद साधण्यासाठी येणार आहेत आणि त्याचाच भाग म्हणून उद्धवजींचा आजचा दौरा आहे। आज पहिल्यांदा त्या ठिकाणी दुपारी 2 वाजता पाथरूडला येणार आहेत, पाथरूडच्या नंतर शिरसावला जाणार आहेत आणि शिरसावच्या नंतर पुन्हा घारीला उद्धवजी येणार आहेत आणि हा दौरा केवळ शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी आहे। नेमकं त्याच्यात पदरात काय पडलंय, त्याच्या व्यथा काय आहेत आणि खालची जी वस्तुस्थिती आहे ती किती भयंकर स्वरूपाची आहे हे सरकारला लक्षात आणून देण्यासाठी आहे। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधक जे आहेत ते टीका करतायत की शेतकऱ्याचा काही विषय नाही, फक्त राजकीय दौरा आहे, असं सुद्धा बोललं जातं। आता कसं आहे, त्यांचा चष्माच तसला घातलाय, तिने त्याला काय करावं? राजकारणासाठी कोण काम करतंय आणि उद्धवजी कसं काम करताय हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय। ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा तुम्ही कर्जमुक्तीची घोषणा दिली, त्यावेळेस तुम्ही लाडक्या बहिणीच्या बाबतीत ज्या पद्धतीने निर्णय घेतले, ज्या पद्धतीने तुम्ही आनंदाचा शिधा दिला, ही जी काही सगळे सोपस्कार निवडणूक आली म्हणून तुम्ही केले, त्याच्या विरुद्ध उद्धवजी ठाकरे साहेब त्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसल्या बसल्या कुठलीही निवडणूक नसताना त्यांनी कर्जमाफी दिली आणि आता निवडणुका झाल्याच्या नंतर आज बघा तुम्ही, आनंदाचा शिधा आलाय का? लाडक्या बहिणीची काय अवस्था आहे? शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या घोषणेचं काय झालं? म्हणजे निवडणुकीच्या काळापुरतं लोकांना त्या ठिकाणी प्रलोभन देण्याचं काम फक्त भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष त्या ठिकाणी करतायत आणि उद्धवजींनी ह्या दौऱ्याच्या बाबतीत ज्यावेळेस पुराची परिस्थिती निर्माण झाली होती त्याच वेळेस शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की मी परत येईन। मला वाटतंय ज्याचा त्याचा जसा तसा चष्मा आहे, पण लोक आपल्या वागण्यातनं बघत असतात उद्धवजींनी कशा पद्धतीनं कर्जमाफी केली आणि हे सरकार कशा पद्धतीनं फसवतंय हे लोकांनी बघितलंय। उद्धव ठाकरेंचा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इकडे दुसरीकडे जर पाहिलं तर केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल झालंय, नेमकं ही समीकरण काय वाटतं? केंद्रीय पथक म्हणजे वराती मागचं घोडं आहे। मला आता मी एक बातमी बघितली, रात्री बॅटरी लावून तपासायला होती काय नुकसान झाले। त्या केंद्राच्या पथकातलं कोण त्याच्या खानदानात तरी शेतकरी होतं का ते तपासावं लागणार आहे। अरे, पूर परिस्थिती निर्माण झाली कधी, तुम्ही पाहणी करताय कधी? दुर्दैवी आहे, हा फक्त फार्स आहे आणि हा फार्स करण्यापेक्षा माझं नम्र निवेदन आहे की शेतकऱ्याच्या पदरात काय पडतंय आणि आपलं जी वजन आहे ही तर आरोप प्रत्यारोप करत वेळ घालवण्यापेक्षा किंवा राजकारण करण्यापेक्षा किंवा बिहार मधला प्रचार करत बसण्यापेक्षा
जर हे वजन मोदीजींकडे वापरा आणि केंद्रातनं भरीव स्वरूपाची मदत त्या ठिकाणी राज्यातल्या शेतकऱ्यासाठी आणा, इतकंच माझे नम्र निवेदन मला वाटते सत्तेत बसलेल्या पक्षांसाठी आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली तुमच्या शिवसेनेच्या वतीनं आणि त्याच्यावर लिहिलंय की दगा बाजरे आणि प्रश्न विचारला गेलाय. नेमकं बॅनरबाजी नाही, ती वस्तुस्थिती आहे. म्हणायचं नाही का दगा बाजरे? तुम्ही नुसती 31,800 कोटीच्या पॅकेजची घोषणा करता आणि शेतकऱ्याला जर 10 रुपये, 12 रुपये, 1200 रुपये, 1600 रुपये, 800 रुपये देत असाल, तुम्ही घोषणा करता 30,000 रुपये आम्ही जर बुजले असेल तर देऊ, 1 पैसाही देत नाहीत. तुम्ही घोषणा करता MRGS मधून 3.5 लाख रुपये जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्याला देऊ, तुम्ही 1 पैसाही देत नाहीत. जर तुम्ही घोषणा करता निवडणुकीच्या पूर्वी की आम्ही सत्तेत बसल्या बसल्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती करू आणि आता करत नाहीत, मग काय म्हणायचं तुम्हाला? दगाबाज म्हणायचं नाही का? ही वस्तुस्थिती आहे ना, आणि वस्तुस्थितीला अनुरूपच ती बॅनरवर लिहिलेलं आहे. मंत्री आशिष शेलार आले होते, त्यांनी म्हटले की उद्धव ठाकरे यांचा हिरवा चष्मा आहे, त्याबाबत टीका केली होती ठाकरे. ती तेवढंच करणार तुम्हाला सांगतो. खाली शेतकरी मरायला लागलाय, आज अनेक बेरोजगाराचे तरुणाचे प्रश्न आहेत, अजून असंख्य गंभीर प्रश्न आहेत. आज तुम्हाला सांगतो, माझ्याकडे सकाळी एक MBBS करणारी मुलगी आहे, तिला 3 टायमाचं जेवण मेस ती त्या ठिकाणी पूर्ण करू शकत नाहीत. तिच्या वडिलांनी आत्महत्या केलेली आहे, तिचा फोन आलता. मला वाटतं असे अनेक गंभीर स्वरूपाचे प्रश्न राज्यात आहेत. हिरवा चष्मा आणि भगवा चष्मा ह्याच्यातच वेळ घालवण्यात काय अर्थ आहे? जी वस्तुस्थिती आहे, सरकार लोकांच्या हितासाठी असते, त्याच्याकडे वेळ द्या म्हणावं. आणि ज्या पद्धतीचं विवेचन ती करते, तिने हे तर मान्य केलं की बोगस मतदार, दुबार मतदार त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये आहेत. आमचं तेच म्हणणं आहे, मतदान प्रक्रिया पारदर्शक राहणं लोकशाहीसाठी अतिशय गरजेचं आहे. लोकांचा विश्वास त्याच्यावर असणं हे लोकशाहीसाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि तो विश्वास वाढवायचा असेल तर ही मतदार यादी दुरुस्त करणं आवश्यक होतं. ती मतदार यादी पुन्हा तपासून त्याच्यात दुबार मतदान, तिबार मतदान आले, ते कमी करणं आवश्यक होतं. मला वाटतंय अशा पत्त्यावर, म्हणजे शौचालयाच्या पत्त्यावर मतदाराची नोंदणी झालेली आहे. एका घरात 46 मतदान. मग ते कुठल्या का जातीचे, धर्माचे, पंथाचे असं ना, जे चुकीचं झालंय, जे लोकशाहीसाठी घातक आहे, तीच दुरुस्त करा ही मागणी आहे ना. आणि ज्या पद्धतीनं आशिष शेलारांनी सांगितलं, ती जर वस्तुस्थिती असेल तर सगळ्यांनी मिळूनच निवडणूक आयोगाला सांगायला अपेक्षित आहे ना, बाबा हे दुरुस्त करा म्हणून. पण निवडणूक आयोग कुणाच्या सल्ल्यानं काम करतंय, ती स्वायत्त राहिलंय का, इथपर्यंत आता प्रश्नचिन्ह उभा करायची परिस्थिती मला वाटतंय त्या निवडणूक आयोगाच्या बाबतीत झालेली आहे. ओके. एकंदरीतच उद्धव ठाकरे यांचा दौरा जे आहे ते राजकारण नसून फक्त शेतकऱ्यासाठी हा दौरा आहे, असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.